नमस्कार मित्रो, चला आज आपण बघूता महाराष्ट्र बोस सायन्स पार्ट 1 चॅप्टर 2 क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पार्ट 2. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण कॉल करूता मेंडलूस पिरियडिक टेबल. सगळंच काय डिस्कस करूता की मेंडलू कोण होते, त्यांचं क्लासिफिकेशन काय होतं, त्यांनी कशाला ॲज अ फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केली होती, सर्व काही लेक्चरमध्ये डिस्कस होईल. व्यवस्थित बघा आता मेंडलूस पिरियडिक टेबल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेंडलूच्या टायमाला ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव, ठीक आहे, मेंडेलिव there were 63 elements. नो, मेंडेलिवच्या टायमाला त्यावेळेस 63 एलिमेंट्स माहिती होते. 63 एलिमेंट्स कोणकोणते होते आपण मेंडेलिवच्या पिरियड टेबलमध्ये बघूतात. आणि हे पहिले सायंटिस्ट ठरले ज्यांनी सर्वच एलिमेंटला अरेंज केलं सक्सेसफुली. ही त्यांची मेरिट आहे. सक्सेसफुली केलं अरेंज, पण काहीतरी ड्रॉबॅक्स असणारच, काहीतरी कमी कमी केलंच आहे. तर सगळ्यात पहिले त्यांनी काय म्हणले की एलिमेंट्सला बघा, ऑफकोर्स त्यांचा लॉ, आता आपण याच्या आधी पाहिलं डोबॅर्न ट्रायड्स पण पाहिलं, न्यूटन्स ऑप्टिव्ह लॉ पण पाहिला, ऑफकोर्स बरंच त्याच्याबद्दल आपण एलिमेंटबद्दल डिस्कस पण केलं. आता पुढे आपण बघत आहोत की एलिमेंट मेंडेलिवचा पिरियडिक टेबल ज्यांनी की बघा दोघांनी पहिले अरेंजमेंट करू शकले नाही. आता हे तिसरे सायंटिस्ट आहेत, बरेचसे मधामध्ये येऊन गेले आहेत, पण आपल्याला सिलेबसला यांचाच डॉमिनेटली थिअरी आहे. आणि ऑफकोर्स ही पण तुमच्या पेपर पुरती मर्यादित आहे. पुढं पण बरंचसा अरेंजमेंट झालं, अजून मॉडर्न टेबल पिरियड टेबल मॉडिफाय झाला. आणि ऑब्वियस आहे की सगळं काही 10thला तुम्हाला कव्हर होणार नाहीये. म्हणून जे जे बेसिक गोष्टी आहेत, ज्या ज्या बेसिक थिंग्स आहेत त्या इथं कव्हर करा. बघा चला, तर त्यांनी सांगितलं की काय, दी ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट इज दी फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. ॲटॉमिक मासनुसारच यांनी पण एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ॲटॉमिक मास असताना मूलभूत प्रॉपर्टी आहे एलिमेंटची. या मासच्या प्रॉपर्टीजवरूनच दॅट इज की मासवरूनच आपण सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजला स्टडी करणार आहोत. त्यांनी पण ॲटॉमिक मासलाच कन्सिडर केली की पहिल्या दोन सायंटिस्टनं केलं होतं. तर अकॉर्डिंग टू दॅट मग आता यांचा आला लॉ, त्याला म्हणतात मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. बघा आता या लॉ मध्ये काय म्हणतात, ऑफकोर्स तुम्हाला 2 मार्कला 1 मार्कला विचारणार डेफिनेशन. बघा काय मेंडेलिव्हचा पिरियड लॉ काय आहे बघा, दी फिजिकल अँड केमिकल properties of elements are the atomic function of their atomic masses. कोणत्याही एलिमेंटची जी फंडामेंटल, जी की केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी सांगणारी जी प्रॉपर्टी आहे किंवा केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी डिफाईन करणारी जी गोष्ट आहे, ही कोण आहे, एलिमेंटचं ॲटॉमिक मास आहे. ॲज पर द ॲटॉमिक मास त्यांनी अरेंज केलं. बघा, ही इज दी मेंडेलिव्ह. ही म्हणजे कोण, मेंडेलिव्ह. ही इज दी फर्स्ट सायंटिस्ट at that time who successfully arranged all elements. हा पहिला व्यक्ती होता त्यांच्या टायमाला ज्याने सक्सेसफुली सगळे एलिमेंट्सला अरेंज केलं. कसं अरेंज केलं, ऑफकोर्स एलिमेंट्स are arranged in increasing order of their
ॲटॉमिक मासेस. जरा अक्षराला इग्नोर करा, पण मी सांगत आहे ते बघा. ऑफकोर्स कळत असेलच तुम्हाला कोणता. आता जरा सवय लागल, तर तुम्ही कंटिन्यूस पाहत असाल व्हिडिओ, तर तुम्हाला सवय लागणारच अक्षर कसं आहे काय नाही, काय लिहित आहे मी तुम्हाला कळणारच. ऑफकोर्स मी डबल आर असा आहे, हे NGED आहे मित्रांनो, जरा समजून घ्या. म्हणत आहे फर्दर मी माझ्या अक्षरामध्ये इम्प्रूव्हमेंट कराल. सगळ्यात पहिले बघू, परत रिवाइज करतो की एलिमेंटरीच्या टाइमला 63 एलिमेंट्स माहिती होते. नंतर त्यांनी सांगितलं की एलिमेंटची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ती ॲटॉमिक मास आहे. नंतर पाहिलं त्यांनी त्यांचा लॉ दिला, द केमिकल अँड द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एनी एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक फंक्शन आपली पिरियडिक पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पिरियडिकचा अर्थ असतं की जसा एलिमेंट चेंज झाला, काहीतरी प्रॉपर्टी सेम याने बदलतील पुढच्यासाठी, ती नंतर म्हणजे पिरियडिकली म्हणजे ठराविक आली प्रॉपर्टीजमध्ये बदल. हे कोणामुळे होतं म्हणे? ॲटॉमिक मासेसमुळे होतो एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये बदल. चला घ्या स्क्रीनशॉट बघा. आता त्याने त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये काही अरेंजमेंट केलेली आहे. कसं तर जे पिरियडिक टेबल आहे व्हॅल्यूचा, पिरियडिक टेबल, या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, हे टेबल आहे रेक्टँग्युलर. कसं अरेंजमेंट आहे एलिमेंटचं? एलिमेंट्स आर अरेंज्ड इन रेक्टँग्युलर फॉर्म. कशा फॉर्म मध्ये अरेंज केलं? त्यांना रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये एलिमेंट्सला अरेंज केलं. सेकंड थिंग, सगळ्यात म्हणजे आता तुम्ही पिरियडिक टेबलचे फीचर्स म्हणू शकता. यांना तुम्ही फीचर्स म्हणू शकता पिरियडिक टेबलचे, मेन्युलीच्या पिरियडिक टेबलचे. व्हॉट आर द फीचर्स ऑफ द मेन्युली पिरियडिक टेबल? सगळ्यात पहिले की तो पर्सन आहे ज्याने सक्सेसफुली अरेंज झाला, अरेंज केले सगळ्या एलिमेंट्सला. आणि कसं एलिमेंट्सला अरेंज केलं? रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज केलं. सेकंड की त्याने रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये बघा, रोज इन पिरियडिक टेबल आर called periods. जे काय रोज असतील, रोज म्हणजे मित्र तुमच्या इथं हायड्रोजन असेल, नंतर इथं हेलियम, नंतर लिथियम. ऑफकोर्स हेलियम नव्हता, सॉरी, इथं एक एक्झाम्पल म्हणून जर का मी सिल्वर, ॲल्युमिनियम, वॉटेवर, हे असे एलिमेंट्सला अशा अरेंजमेंटमध्ये, या अशा अरेंजमेंटमध्ये काय म्हणायचं? ही रोज आहे. तर रोची डेफिनेशन काय? द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट रोज इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड पिरियड्स, किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इन द पिरियडिक टेबल इज कॉल्ड काय पिरियड्स. बघा, सेकंड फीचर, वर्टिकल columns in the periodic table are called groups. उभ्या अरेंजमेंटला, या अशा वर्टिकल अरेंजमेंटला, हायड्रोजन, लिथियम, सोडियम अशा अरेंजमेंटला त्यांनी काय नाव दिलं? ग्रुप्स नाव दिलं. ठीक आहे. तर हा झाला मेंडलीचा पिरियडिक टेबल. नाही झालं, अजून खूप एक्सप्लेनेशन बाकी आहे, व्यवस्थित आहे का? आता तर इथं एक मी स्क्रीनशॉट घेतला होता बघा. हे आहे मेंडलीचा पिरियडिक टेबल. ऑफकोर्स मी काढण्यामध्ये खूप टाइम जाईल आपल्याला, एक गोष्ट असते त्याच मी सरळ स्क्रीनशॉट यूज करत आहोत. बघा, या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्याला काय एलिमेंट्स काय दिलं आहे, अरेंजमेंट दिली आहे. बघा, ही आहे सिरीज. हे नंबर्स 1 to 12, 1 पासून तर 12 पर्यंत तुम्ही बघू शकता. ऑल दीज नंबर्स 1, 2, 3 आर कॉल्ड पीरियड्स. हे काय आहे? पीरियड्स आहेत 1 to 12. ठीक आहे. एवढं तर ब्रीफ मध्ये तुम्हाला माहितीच विचारणार नाही, पण तरी पण माहिती पाहिजे आपल्याला कसा होता काय नाही. आणि जी वर्टिकल अरेंजमेंट आहे, हे तर सिरीज यायला सोडा, पण हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे जे उभे आहेत हे सगळे उभे काय आहेत? ग्रुप्स आहेत. पूर्ण हे ग्रुप्स आहेत. आणि त्यांनी ह्या पिरियड्स आणि ग्रुप्स मध्ये एक स्पेशल प्रॉपर्टीज आपल्याला दाखवलेली आहे. ते म्हणजे प्रत्येक ग्रुपचे मेटॅलिक और नॉन मेटॅलिक ऑक्साइड किंवा मेटॅलिक और नॉन मेटॅलिक हायड्राइड. व्हॉट आर द मेटॅलिक्स अँड नॉन मेटॅलिक हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स? आता सिंपल आहे, काही नाही, तुम्हाला छोटे शब्द सांगितले. ऑफकोर्स इकडचं नोट केलं असतं, ही काहीतरी इम्पॉर्टंट नाही. सगळ्यात पहिले आपण बघूया ऑक्साइड्स काय असतात.
पुढे ह्या गोष्टी डिस्कस होणार शकतात, पण तरी पण बघा ऑक्साइड्स कशा म्हणतात बघा. वेन एलिमेंट reacts with oxygen, then they forms an oxide. मी म्हणते माझ्याकडे एक एलिमेंट ए आहे, हे ऑक्सिजन सोबत रिएक्शन करते. कशासोबत रिएक्शन करत आहे? ऑक्सिजन सोबत. त्याच्या रिएक्शन मधून काय बाहेर पडला आहे? यांच्या रिएक्शन मधून काय बाहेर पडला आहे? AO. या AO लाच काय म्हणायचं? ऑक्साईड म्हणायचं. काय म्हणायचं? ऑक्साईड. दोन प्रकारचे ऑक्साईड असतात, तसं तीन प्रकारचे असतात. हे आहे मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिक. मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिकचा काय अर्थ मित्र? हे एलिमेंट आयदर हा मेटल असेल किंवा आयदर हा नॉन मेटल असेल, तेव्हाच ते ऑक्साईड तयार झाला. ठीक आहे. नेक्स्ट हायड्राइड. डेफिनेशन सांगायची गरज नाही पडत. हायड्राइड्स वेन element reacts with hydrogen, then they form metallic or non-metallic hydride. एक्झाम्पल, ए हा आपल्या हायड्रोजन सोबत रिएक्शन करायला तर काय फॉर्म व्हायला? AH. हे मेटॅलिक हायड्राइड असू शकते किंवा नॉन मेटॅलिक हायड्राइड असू शकतो. आता ग्रुप 1 बघा, मेंडेलिव्हने सांगितलेलं आहे ग्रुप 1 मध्ये असलेल्या एव्हरी एलिमेंट व्यवस्था आहे. कुठे आपला ग्रुप हा आहे. ग्रुप मध्ये 1 मध्ये दिसायला तुम्हाला बघा, पहिला आहे हायड्रोजन. चेंज माय कलर. बघा, पहिला आहे तुमचा हायड्रोजन, नंतर लिथियम, नंतर सोडियम. जर मी ऑक्साईडचा फॉर्म्युला लिहायचं म्हणलं, मला हायड्रोजनचा फॉर्म्युला लिहायचा, तर सिंपल आज जागी काय ठेवणार? हायड्रोजन. ऑफकोर्स मॉडर्न टाइममध्ये पहिले ऑक्साईडचे आणि फॉर्म्युलेज कसे लिहायचे? केमिकल फॉर्म्युलाज आहे. ते काय? केमिकल फॉर्म्युला. सगळे काय ते केमिकल किंवा और मॉलिक्युलर फॉर्म्युलाज. हे केमिकल फॉर्म्युलाज आहेत किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युलाज आहेत. सगळ्या लिहिल्या एका ग्रुपच्या एलिमेंटचे. मग कसा तयार होणार? पहिला मी जस्ट सांगतो तुम्हाला. सपोज मी म्हणलं हायड्रोजन आहे, हायड्रोजन सोबत ऑक्सिजन रिॲक्ट केला तर सगळ्यात पहिला बघा, हे H घेतला आर जागी H2O, हा फॉर्म्युला तयार झाला. लिथियम रिॲक्ट केला ऑक्सिजन सोबत तर काय तयार होणार? LiO2. सोडियम न तयार करा NaO2. पोटॅशियम न करा K2O2. दीज आर कॉल्ड ऑक्साइड्स ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट. फॉर्म्युल्यामध्ये सिमिलॅरिटी दिसायली, फक्त चेंज काय व्हायला? एलिमेंट. म्हणजे फॉर्म्युला सेम आहे ना. दीज आर दी कॉल्ड केमिकल प्रॉपर्टीज. याच त्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणतात. सेकंड ग्रुप एलिमेंटचा तुम्ही बघसाल, ऑक्सिजन सोबत रिएक्शन करणार, प्रत्येक एलिमेंटचा फॉर्म्युला काय असणार? RO. काय असणार? RO. R म्हणजे एक एलिमेंट आहे. एक्झाम्पल फक्त कुठे जागा इथंच देतो. जागा दिली आहे आपल्याला बघा, एम्प्टी स्पेस दिली, एक्सप्लेन करण्यासाठी दिलं असेल कदाचित. काय मिळतं? BeO. बघा, बेरियम ऑक्साईड. मॅग्नेशियम कसं काय पेंचिंग झाली? MgO. सिमिलरली ग्रुप थर्ड काय असणार? R जागी काय ठेवा? B ठेवा. मी Al ठेवतो, B ठेवा, काय ठेवा? सपोज B2O3. हे पॉवर्स वर दिलेत पण ऍक्च्युअल खाली येतात आजच्या टायमाला. आता सिमिलरली आपण ऑक्साईड घ्या, आता तुम्ही हायड्राइड घ्या. सेम यानं रिॲक्शन करणार, सेम यानं हायड्राइडचे फॉर्म्युले पण तेच होणार. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, मी फ्लोरीनचा हायड्राइड काढतो. फ्लोरीन ठेवा FH, नंतर Cl ठेवा HCl. बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, अजून हे असे हायड्राइडचे फॉर्म्युले, बट सगळ्या सेम ग्रुपचे फॉर्म्युलाच काय राहतील? सेम राहतील असे मेंडेलिव्ह म्हणले. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं हा पिरियोडिक टेबल आपल्याला दिलेला आहे. चला आता बघूया यांच्या काही मेरिट्स आणि डिमेरिट्स. ओके, तर आय होप तुम्हाला बेसिक समजला असेल. ठीक आहे, तर नोट करा. आता या चॅप्टरचा IMP पार्ट म्हणजे मित्र हो, IMP पार्ट म्हणजे काय? मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. कसं मेरिट्स आणि डिमेरिट्स सांगावंच लागतं. काय? कारण 3 मार्कला हा क्वेश्चन येतो. तेच तर शिकत आहोत आपण, कॅरेक्टरिस्टिक्स काय. सगळ्यात पहिले बघूया मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल.
सगळ्यात पहिली मेरिट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट हे पहिले सायंटिस्ट होते. बघा, ही वॉज फर्स्ट सायंटिस्ट हू successfully classified all the known elements at that time. हे पहिले व्यक्ती ठरले ज्यांनी सगळे नोन एलिमेंट्सला क्लासिफाय केलं. भलेही चुकीच्या पद्धतीने झालं असेल पण त्यांनी क्लासिफाय केलं म्हणून हे आपण पहिला पॉईंट मेरिटमध्ये कन्सिडर करू शकतो ना. सेकंड पॉईंट बघा, सेकंड पॉईंट atomic masses of elements were revised. म्हणजे ॲटॉमिक मासेस सुधारण्यात आले एलिमेंटचे. एक्झाम्पल सांगायचं की एक्झाम्पल पहिले बेरिलियमचा जे ॲटॉमिक मास होता काहीतरी अप्रॉक्सिमेटली 14 काहीतरी होता. बघा, बेरिलियमचा 14 समथिंग 14 पॉईंट समथिंग दिला होता. बट फर्दर बेरियमचा ॲटॉमिक मास हे लगभग 4 लगभग केला आहे. बघा, पहिले किती मोठा होता आणि पहिले नंतर किती छोटा आला. म्हणजे सांगायचं म्हणजे की 4 नाही, सॉरी 8 पॉईंट समथिंग लगभग 4 अप्रॉक्सिमेटली. मला पण थोड्या फिक्स व्हॅल्यूज काय लक्षात राहत नाही, तर ते तरी पण एवढं. हे सेकंड त्यांचं काय आहे, मेरिट आहे. थर्ड दॅट इज की IMP मेरिट. ठीक आहे, या मेरिटला IMP करा. त्यांनी आधीच काहीतरी गोष्टी ठरवल्या होत्या. बघा, काय म्हणता येईल आपल्याला, दे kept some vacant places in their periodic table for the element has been not discovered. बघा, त्यांनी त्याच्या पिरियड टेबलमध्ये अशा काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या की तिथं फिक्स त्यांनी सांगितले की इथं हा एलिमेंट येईलच जर भविष्यामध्ये डिस्कवर्ड झाला. फॉर द एलिमेंट हॅज बीन नॉट डिस्कवर्ड. आणि त्यांनी सांगितले की बघा, ही ऑल्सो प्रेडिक्टेड those elements that were yet to be discovered. बघा, अजून त्यांनी एलिमेंटचं प्रेडिक्शनच दिलं की अजून डिस्कवर न झाले तरी पण त्यांनी सांगितले की भविष्यात एकदा केस जर हे एलिमेंट सापडले तरी यांच्यासारखे असतील. चला बघा, त्यांनी एलिमेंट कोणकोणते 3 एलिमेंट होते. बघा, IMP आहे ते 3 एलिमेंट त्यांनी नाव दिले. इका म्हणजे 4 सांगा. बघा, सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं इका, त्यांनी नाव सांगितलं इका बोरॉन. बघा, इका बोरॉन म्हणजे की तो भविष्यामध्ये जर सापडला एलिमेंट आढळला पुढे भविष्यामध्ये तर तो कोणासारखा असणार, बोरॉनच्या प्रॉपर्टी सारखा असणार. तर इन द फ्युचर हा जे एलिमेंट आहे बोरॉन सापडलेला जो एलिमेंट आहे तो कोणता होता, स्कॅन्डियम. भविष्यामध्ये कोणता सापडला एलिमेंट, स्कॅन्डियम सापडला. नंतर हे फर्स्ट एलिमेंट झाला. नंतर सेकंड एलिमेंट साठी त्यांची जागा सोडली होती इका ॲल्युमिनियम. ठीक आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा या ॲल्युमिनियमच्या जागी एक एलिमेंट सापडला, ऑफकोर्स सापडला, त्या जागा भरण्यात आलेल्या आहेत, आणि त्या एलिमेंटचं नाव त्यांनी दिलं गॅलियम. काय नाव दिलं, गॅलियम. आणि लास्टला शेवटचा थर्ड एलिमेंट जे आहे तो आहे इका सिलिकॉन. इका सिलिकॉनच्या जागी फ्युचरमध्ये जे एलिमेंट आढळला ते आहे जर्मनियम. स्कॅन्डियम सिम्बॉल आहे SC, गॅलियमचा GA आणि जर्मनियमचा GE. सिलिकॉनचा सिम्बॉल आहे SI, ॲल्युमिनियमचा AL आणि बोरॉनचा B. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला MCQ ला किंवा
मॅच द टर्म्स मध्ये हे क्वेश्चन्स विचारल्या जातात. ही मेरिट येते म्हणजे येतेच कंपल्सरी. असं तर 90% म्हणू शकत नाही मी, बट इम्पॉर्टंट आहे. या मेरिटला खूप वेळ विचारल्या गेलेलं आहे, की मेडलूच्या मेरिट्सला पण विचारल्या गेले. 10 बोर्डसाठी सांगत आहे. तर ही होती त्यांची थर्ड मेरिट. आणि लास्टला आपण कसं करू, फोर्थ मेरिट. चला या स्क्रीनशॉट. तर लास्टला आपण बघूया फोर्थ त्यांची मेरिट. बघा फोर्थ मेरिट काय होती त्यांची, खूप सिंपल आहे. बघा, noble gas were not discovered at his time. They kept at separate place. Oh, place place in Mendeleev's periodic table without disturbing the position of other elements. सॉरी फॉर द माय अक्षर मित्र, आय एम सो सॉरी. बघा फुल फॉर्ममध्ये लिहायचं एक्झामला, असं लिहायचं नाही. पण आपल्याकडे टाईम, दॅट इज माझ्याकडे टाईम कमी आहे. बरेचसे क्लास असतात, त्यामुळे मला स्पीडनं लिहिणं आणि लवकर लेक्चर हे करून अपलोड करण्यासाठी तयार करावं लागतात. बघा मेन्यूच्या टायमात नोबल गॅसची डिस्कवरी झालेली नव्हती. नोबल गॅस म्हणजेच की हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झिनॉन ह्या गॅसेसची त्यावेळेस माहिती नव्हती तेवढी. सो दॅट्स वाय त्यावेळेस त्यांना काही प्लेस नव्हतं पिरियॉडिक टेबलमध्ये. बट इन द फ्युचर आपल्याकडे नोबल गॅसची डिस्कवरी झाली, तर ह्या गॅसेसचा सेपरेट कॉलम बनवून आपण त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवला, विदाउट डिस्टर्बिंग द मेन पोझिशन्स ऑफ अदर एलिमेंट. दिस इज द फायनल अँड फोर्थ मेरिट ऑफ काय, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आय होप तुम्ही समजू शकता. ॲज आय टोल्ड, तुम्ही बघू शकता हा पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. बघा याच्यामध्ये कोणती नोबल गॅस दिसली का तुम्हाला? नाही, एकही नोबल गॅस नाही आहे. बट सिंपल जर आपल्याला इथं जर या नोबल गॅसला प्लेस करायचं झालं, तर सिंपल आपण त्यांना इथं अशी पोझिशन देणार, जस्ट लाईक इथं. बघा याला उचलून इथं ठेवा. हेलियम, तुमचं जे काही निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन असेल सरळ सरळ इथे होतात. म्हणजे यांच्या पोझिशनला आपण काही डिस्टर्ब राहिलो का? नाही. ही आहे फोर्थ मेरिट. ठीक आहे, चला नोट करा. तर आता बघू डिमेरिट्स. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. बघा डिमेरिट, सगळ्यात पहिली डिमेरिट जी की होती, सम एलिमेंट्स have been placed before the lower atomic masses who has higher atomic mass. एक्झाम्पल तुमचा निकेल अँड कोबाल्ट. काय म्हणते स्टेटमेंट बघा, हे सांगतं की काही एलिमेंटला असं त्यांनी पोझिशन दिली होती की जे काही हाय ॲटॉमिक मासचा एलिमेंट आहे ते लो ॲटॉमिक मासच्या आधी ठेवला. एक्झाम्पल तुमचं निकेल आणि ऑफकोर्स हे तर पिरियॉडिक टेबलला फॉलो करणारीच गोष्ट नाही, कारण की त्यांनी सांगितलं की आपण ॲटॉमिक मासच्या कशा ऑर्डरनं चाललो, इन्क्रीजिंग ऑर्डरनं. जर माझ्या एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास 14 असेल तर ऑब्वियस आहे ते 13च्या नंतरच येणार. आणि त्याला जर मी 13ला पलीकडे ठेवलं आणि 14ला अलीकडे घेतलं तर ही काय व्हायली, ॲम्बिग्युटी व्हायली. दॅट इज एक डिमेरिट व्हायली. आणि ते त्यांनी केलं कोणासोबत, निकेल सोबत आणि कोबाल्ट सोबत. म्हणजे ॲज युजल निकेलचा ॲटॉमिक मास हे आजच्या रिस्पेक्टनं पाहिलं तर ऑब्वियस आहे कमी आहे कोणापेक्षा, कोबाल्टपेक्षा. पण तरीही तो कोबाल्टचा काय केला, आधी प्लेस केला. बघा इथे बघू शकता तुम्ही, हा निकेल आणि हा कोबाल्ट एका जागी त्यांनी दिले, पण त्याच्यात त्या टेबल त्यांनी बघा त्यांना आधी सांगितलेले ते नंतर आहे. तर हे त्यांची एक ॲम्बिग्युटीज आहे असं म्हणू शकतो आपण. दॅट इज सॉरी डिमेरिट आहे म्हणू शकतो. सेकंड डिमेरिट आहे त्यांची. बघा जास्त तर काही डिमेरिट्सला आपण एक्सप्लेन नाही करणार, पण ही सेकंड डिमेरिट आहे ती IMP आहे. बघा ही जी डिमेरिट आहे ती आयसोटोप बद्दल आहे. कशाबद्दल? आयसोटोप्स. बघा
सगळ्यात पहिले मला माहिती आहे हा आयसोटोप सर, नाही आयसोटोप सांगा सांगतो बघा. आयसोटोप्स काय असतात सगळ्यांनीच लर्न केलं असेल बघा. असे एलिमेंट्स having same atomic masses but different atomic number. काय सांगितलं सगळं उलट सांगितलं. इथं आपल्याला म्हणजे सेम atomic number. मिस्टेक झाली मित्र. हा सॉरी, एलिमेंट्स having same atomic number but different atomic masses are called isotopes. example माझ्या मनाने घेतो बघा. कार्बन 14, कार्बन 12, कार्बन 16. सगळ्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 6 6 6 ॲटॉमिक नंबर आहे. पण तुम्ही बरी बघू शकता ॲटॉमिक मास काय आहे, याचा 14 आहे, याचा 12 आहे, याचा 16 आहे. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये यांना सेपरेट जागा पाहिजे मग. आणि कार्बनचे तर असे भरपूर आयसोटोप्स येतात. ते पिरियडिक टेबल कार्बनच भरत, थोडा दुसऱ्या एलिमेंटचे असे भरपूर आयसोटोप्स येतात. तर हे त्यावेळेस त्यांनी काही सांगितलं नव्हतं. ऑफकोर्स त्यावेळेस आयसोटोप तेवढी माहिती नव्हती. सो दॅट्स वाय ही त्याची डिमेरिट ठरली की मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल जर आपण ऍक्सेप्ट केला तरी आयसोटोपचा जागा द्यायची कुठं, बसवायचं कुठं. सो ही डिमेरिट राहिली मेंडेलिव्हची की त्यांनी आयसोटोप्सला प्रॉपर पिरियडिक टेबलमध्ये लोकेशन दिलेली नाही. त्यामुळे ही एक त्यांची काय ठरली, डिमेरिट ठरली. कारण की आयसोटोप्सला आपण डिफरंट पोझिशन देऊ शकत नाही. म्हणून आपण आता ही आयसोटोप मला माहित झाली, डिमेरिट काय करणार आपण. आयसोटोप्स ऑफ सेम एलिमेंट्स must place in different position as they have different atomic masses. सिंपल. ही आहे डिमेरिट. ही आयसोटोप माहिती होती. ऑफकोर्स तुम्ही मेन्शन करू शकता एक्झाम मध्ये, पण एवढी नक्की सांगायची गोष्ट. आयसोटोप्सला सेम एलिमेंटच्या डिफरंट पोझिशन पाहिजे. कारण कशामुळं, त्यांचं काय आहे, मास काय आहे, डिफरंट आहे. आणि लास्टची डिमेरिट मित्र हो, लास्टची डिमेरिट आहे 3rd नंबरची आहे ती बघा. मेंडेलीव placed 2 or 1 element in that group which did not match the chemical properties of group. बघा, तर ही लास्टची प्रॉपर्टी अशी आहे की असं सांगते की मेंडेलिव्हने काय केलं, अरेंज तर करायचे, मला एलिमेंट तर बसवायचाच. म्हणून काही एलिमेंटला एकाच जागी दोघांना बसवलं, फेरस, कोबाल्ट और निकेल, किंवा तिघांना, किंवा अशा जागी एका एलिमेंटला घेऊन बसवलं. जसं की सपोज मॅग्नीज बद्दल. कशाबद्दल? मॅग्नीज. एक्झाम्पल तुमचं मॅग्नीज इज प्लेस्ड अलॉंग विथ द हॅलोजन्स. तुम्हाला सगळ्या माहिती आहे मॅग्नीज हा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे आणि त्यांना बसवलं हॅलोजन सोबत, जे की टोटल डिफरंट आहे. ही गोष्ट होऊ शकत नाही आणि झाली आणि त्यांनी करून दाखवली. बघा कुठे गेलं ते टेबल, हा आहे टेबल आपला. बघू शकता तुम्ही काही जागी यांच्या सगळ्या मेरिट एलिमेंट सोबत डिस्कस करू. काही जागी मित्र बघा व्हॅक्युम स्पेसेस आहेत, प्रत्येक जागी नाही पण काही जागी त्यांचे व्हॅक्युम स्पेसेस आहेत. काही जागी एलिमेंटला सोबतच बसवले आणि काही जागी तुम्ही तर बघा एक्झाम्पल हे दिस, लुक ॲट दिस. हा एलिमेंट बघा मॅग्नीज मित्र, हा हॅलोजन्सच्या ग्रुपमध्ये आहे. बघा हे फ्लोरीन, ब्रोमीन, ऑफकोर्स पुढे त्या टायमाला आयोडीन वगैरे असेच टाइम हे डिस्कवर नव्हते झाले. बट बघा फ्लोरीन, ब्रोमीन मध्ये घुसला आहे मॅग्नीज. याच्या प्रॉपर्टी टोटल डिफरंट येतात कोणापेक्षा, हॅलोजन्सपेक्षा. तर ही काय होणार आहे,
डिमेरिटच होणार. तर अशा प्रकारे मेंडेलूचा पिरियड टेबल वाईडली त्या टायमाला ऍक्सेप्ट नाही झाला आणि ऑफकोर्स होणार पण नव्हता, कारण की बरंचसं पुढं बाकी होते, एलिमेंटरी स्कोअर बाकी होते. पण त्या टायमाला त्यांनी अरेंजमेंट केलं आणि आपल्याला शुद्ध दिसणारा पिरियडिक टेबल सगळ्या एलिमेंट सोबत अरेंज करून दिला आहे. बघा याच्यामध्ये कोणतेच एलिमेंट कुठे मिस नाही आहेत आणि ऑफकोर्स अवेलेबल आहेत. बट हा ऍक्सेप्टेड नाही झाला. कशामुळं आपण मेरिट डिस्कस केल्या आणि डिमेरिट डिस्कस केल्या. ओके, चला तुम्हाला डिमेरिट्स नोट करा. हे आहेत डिमेरिट्स. ओके, चला. ओके, तर आजचं आहे लेक्चर पुरतं बस झालं. हा आहे व्हिडिओचा पार्ट 2. बाकीचा आता मॉडेल टेबल बघू पार्ट 3 मध्ये. ठीक आहे, धन्यवाद.